नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। इथे मी आणले आहेत बांगडे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि चिरा मारून घेतलेला आहेत। त्यावर मी लिंबू पिळून घेतलं आणि त्यानंतर मीठ लावून घेते। तिन्ही बांगड्यांच्या वर खालती वरती असं मीठ लावून घेतलं, कारण बांगड्यांना मीठ जास्त लागतं। कमी मीठ लागलं तर ते आळणी लागतात। तर त्यानंतर मी मीठ टाकून घेतलं आणि इकडे मसाला तयार करत आहे। तर इथे मी हळद घेतली, धणे पावडर, मसाला 1.5 चमचा, गरम मसाला आणि मीठ टाकून घेतलं आणि आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे। आलं लसूण पेस्ट टाकली आणि थोडंसं पाणी टाकून सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं, कारण बांगड्यांना कोटिंग चांगली येते आणि छान खरपूस असे तळले जातात। तर इथे साहित्य मी एकसारखं करून घेतलं आणि इथे मी तिन्ही बांगड्यांना पूर्ण साहित्य असं बघा लावून घेतलं। दोन्ही बाजूला चोळून घेतलं, छानपैकी लावून मसाला चोळून घेतला आणि त्यानंतर मी थोडासा बारीक रवा असं वरून सोडून दिला, कारण त्यानंतर छान फ्राय होतात। खालती वरती असं रवा टाकून घेतला। इथे पॅनवर पिठाचा तवा आहे, त्यावर मी तेल टाकून घेतलं। तेल छान असं तापून द्यायचं आहे आणि एक एक बांगडा मी फ्राय करून घेते। इथे तिन्ही बांगडे मी फ्राय करायला ठेवले। छान आपले बांगडे असे फ्राय होत आहेत बघा। बिडाच्या तव्यामध्ये अगदी चिकटणे आणि चांगले शिजले जातात। इथे आपले बांगडे छानपैकी शिजले आहेत आणि फ्रायसुद्धा झाले आहेत। इथे कोथिंबीर टाकून घेतली। इथे बांगडे आपले अगदी तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलं गाजर, लिंबू, हे बघा, बघू शकता किती छान असं खावंसं वाटतात। खूप सुंदर बांगडे तळून झालेले आहेत।